गुड इव्हनिंग एव्हरीवन. टुडेज आयुर्वेदाचं मराठी या लँग्वेजमधलं किंवा मायबोली मराठीतून आपण ज्याला म्हणतो त्याचं हे 27वे 27th लेक्चर आहे आणि आपण आता चॅप्टर 2ला सुरू करतोय. याच्यासाठी कम्युनिकेशन नावाचे जे काही PDF आहे मी ती टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, तर ती तुम्ही बघू शकता. म्हणजे काही आपण फ्री कंटेंट देत असतो लोकांना, त्यातलं कम्युनिकेशन नावाचा जो कंटेंट आहे हा ॲज अ फ्री कंटेंट आपण दिलेला आहे. ठीक आहे. सो हा आपला बॅनर ऑल इन वन ॲप्लिकेशन टू प्रिपेअर द NTT मे 2026. आता आपलं क्लासेस जे सुरू झाले होते ते 15 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झाले आणि त्यावेळेस मध्ये एक्झाम होणार होते, म्हणून हे बॅनर आहे. सो डोंट बी कन्फ्यूज दॅट एक्झाम विल बी इन द मे. सध्याच्या कंडिशनला एक्झाम जी आहे ती मार्च महिन्यात होणार आहे. ठीक आहे. आपण कम्युनिकेशन ह्या चॅप्टरमध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते कव्हर करणार आहोत. तर पहिला टॉपिक आहे मीनिंग, नेचर, कॉन्सेप्च्युअल फ्रेमवर्क ऑफ द कम्युनिकेशन. व्हॉट इज अ कम्युनिकेशन? द टर्म कम्युनिकेशन इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड कम्युनिकेअर. तर हा एक MCQ तुमचा इथं तयार झालेला आहे. कम्युनिकेअर म्हणजे असा डायरेक्ट MCQ विचारला जाऊ शकतो का? हो, डेफिनेशन या प्रकारच्या MCQ मध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. नेक्स्ट, त्याचं एक्झॅक्ट मिनिंग काय? टू शेअर हा पण विचारतात बरेच वेळेस. म्हणजे आम्ही बघितलं आहे की त्याचा अर्थ काय एक्झॅक्ट. तर कम्युनिकेशनचा अर्थ आहे टू शेअर ऑर टू मेक द कॉमन. दोन व्यक्तींमध्ये ज्या गोष्टीची देवाणघेवाण होते त्याला आपण कम्युनिकेशन असं म्हणतो. त्यानंतर आहे अकॅडेमिक डेफिनेशन. त्याची अकॅडेमिक डेफिनेशन काय आहे? ही झाली कॉमन डेफिनेशन. आता अकॅडेमिक डेफिनेशन आपण बघतोय. इट्स अ डायनॅमिक रेसिप्रोकल प्रोसेस इन विच इंडिव्हिज्युअल एक्सचेंज आयडियाज. काही डिफरंट आयडियाज आहेत, त्या काही संकल्पना आहेत. इन्फॉर्मेशन, इमोशन, ॲटिट्यूड अँड द मिनिंग्स. Ideas, information, emotions, attitude and meanings through the symbols in the particular context to achieve mutual understanding. To achieve mutual understanding. आता हे जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग नावाचा प्रकार आहे हा कोणाकोणाने एक्सचेंज करता येतात. नंबर 1 आयडियाज, नंबर 2 इन्फॉर्मेशन, नंबर 3 इमोशन्स, नंबर 4 ॲटिट्यूड, नंबर 5 मिनिंग्स. ठीक आहे. सो तुम्हाला याच्यामध्ये MCQ असा फॉर्म होऊ शकतो की वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द एक्सचेंज इन द डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन. ऑप्शन 1 इज आयडिया, ऑप्शन 2 इज इन्फॉर्मेशन, ऑप्शन 3 इज इमोशन, ऑप्शन 4 इज नन ऑफ दिस. किंवा अजून एखादा टॉपिक सांगू शकतात. आणि म्हणजे निगेटिव्ह स्टेम नावाचा जो क्वेश्चन फ्रेम होतो तो याच्यामध्ये होऊ शकतो. पुढे जाऊया आपण. In education, communication is not mere the transmission of the information, but construction of shared meaning between the teacher and the learner. असं त्याचा अर्थ आपल्याला बघायला मिळतो. नेचर ऑफ कम्युनिकेशन मध्ये इज प्रोसेस ओरिएंटेड म्हणजे ऑकर्स कंटिन्युअसली. ही प्रोसेस जी आहे ही कंटिन्युअस असते. टू वे म्हणजे इन्व्हॉल्व सेंडर अँड रिसिव्हर. इथं सेंडर कोण? तर स्वतः शिक्षक किंवा टीचर. रिसिव्हर कोण? लर्नर म्हणजेच विद्यार्थी. सिम्बॉलिक हा पण प्रश्न तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज. प्रोसेस ओरिएंटेड कम्युनिकेशन इज प्रोसेस टू वे, सिम्बॉलिक, कॉन्टेक्स्च्युअल, पर्पजफुल, इंटरेक्ट. तर 6 असे शब्द तुम्हाला दिसतील आणि याच्यापैकी एखादा आहे किंवा नाही असा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट, विच ऑफ द फॉलोइंग असं असू शकतं. ठीक आहे. किंवा मॅच द पेअर्स पण असू शकतात. प्रोसेस ओरिएंटेड बिकॉज इट्स अ कंटिन्युअस. टू वे इट्स इन्व्हॉल्व द सेंडर्स अँड रिसिव्हर. सिम्बॉलिक युजेस द वर्बल अँड नॉन वर्बल सिम्बॉल. वर्बल मध्ये एखाद्याला आपण शब्दने सांगतो, नॉन वर्बल मध्ये एखाद्याला हातवारे करून सांगतो, अरे इकडे ये.
अरे इकडे जा असं हाताचे वारे करून सांगतो, किंवा डोळे मोठे करून सांगतो की आता सगळ्यांनी शांत बसा, किंवा हातातला किंवा फळ्यावर आपण डस्टर थोडासा अ, आदळतो, जेणेकरून वर्गात शांतता निर्माण होईल. हे झाले नॉन व्हर्बल क्यूज. त्यानंतर कॉन्टेक्स्च्युअल मध्ये इन्फ्लुएन्स बाय सोशल, कल्चरल अँड सिच्युएशनल फॅक्टर्स. त्यानंतर आहे पर्पजफुल, गोल डायरेक्टेड. इंटरेक्टिव्ह मध्ये आहे फीडबॅक इज इसेन्शियल. इन टीचिंग लर्नर कॅनॉट अकर विदाउट कम्युनिकेशन. त्यानंतर एलिमेंट ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस, त्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत? हा जो सेंटेन्स आहे वरचा, इन टीचिंग लर्निंग कॅनॉट ऑकर विदाउट कम्युनिकेशन, तर याच्यामध्ये असर्सन आणि रिझनिंगचा प्रश्न तुम्हाला बघायला मिळू शकतो. कसा? तर इन टीचिंग लर्निंग ऑकर्स विथ कम्युनिकेशन, एक झालं. दुसरं, इन टीचिंग लर्निंग कॅनॉट ऑकर कम्युनिकेशन, असं पण असू शकतं. आणि मग ए इज एक्सप्लेनेशन ऑफ आर, आर इज एक्सप्लेनेशन ऑफ ए, ए इज फॉल्स, बी इज करेक्ट, असं ते असतात. तर तसा पण एक छानसा प्रश्न तुम्हाला इथं विचारू शकतात. नेक्स्ट, एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस, सेंडर, इनिशिएशन ऑफ मेसेज, कंटेंट ऑफ आयडिया, एन्कोडिंग, कन्व्हर्टिंग आयडियाज इनटू सिम्बॉल्स. हे जे एलिमेंट्स आहेत ते टोटल आहेत 8. सेंडर, मेसेज, कोडिंग, चॅनल, रिसिव्हर, डिकोडिंग, फीडबॅक आणि नॉईज. हा एमसीक्यू 2025 च्या एक्झाम मध्ये विचारलेला होता. तर याचा सिक्वेन्स पण लक्षात ठेवायचा आहे. पहिल्यांदा सेंडर आहे, मग मेसेंजर आहे, मेसेज, मग एनकोडिंग, मग चॅनल, मग रिसिव्हर, डिकोडिंग, फीडबॅक आणि शेवटी नॉईज. तर हे जे एलिमेंट्स आहेत त्यामध्ये इनिशिएशन ऑफ द मेसेज हा सेंडर कडून होतो. कन्वे, त्याचा जो आयडियाज आहे तो कनेक्ट केला जातो. एन्कोडिंग मध्ये कन्वर्टिंग आयडिया इंटू सिम्बॉल्स, सिम्बॉल्स वेगवेगळ्या पद्धतीचे कन्वर्ट केले जातात. चॅनल्स मध्ये स्पीच आहे, आपलं बोलणं आहे, भाषा आहे, गेस्चर आहे. हे झालं मीडियम. रिसिव्हर मध्ये रेसिपियंट ऑफ द मेसेज, आपल्यामध्ये कोण आहेत? विद्यार्थी. डिकोडिंग, इंटरप्रिटिंग द मेसेज, यांना समजलं काय व्यवस्थित मेसेज तो जे काही आहे. त्यानंतर फीडबॅक, रिस्पॉन्स फ्रॉम द, हो मला समजलंय, हो मला समजलं नाही, असं. नॉईज मध्ये एनी बॅरियर्स, मग फिजिकल बॅरियर असतात, सायकोलॉजिकल बॅरियर असतात आणि सिमेंटिक बॅरियर असतात. याच्याबद्दल पण एमसीक्यू आपल्याला 2025 साली विचारला होता. विच ऑफ द फॉलोइंग बॅरियर, असा होता क्वेश्चन. ठीक आहे. तर इफेक्टिव्ह टीचिंग रिक्वायर्स कंट्रोल ओव्हर ऑल द कॉम्पोनंट्स. टाइप ऑफ कम्युनिकेशन कोणते आहेत? क्लासिफिकेशन ऑफ कम्युनिकेशन बेस्ड ऑन verbal and non-verbal communication, based on the number of participants, intrapersonal, interpersonal, ग्रुप्स आणि मासेस. आता आपण एक एक बघूया कसे कसे असतात. नंबर ऑफ पार्टिसिपेशन आणि हे बेस्ड ऑन द कॉन्टेक्स्ट, क्लासरूम कम्युनिकेशन, इंटरकल्चरल कम्युनिकेशन, इन ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन. वर्बल कम्युनिकेशन मध्ये मिनिंगफुल, याचं काय मिनिंग आहे? कम्युनिकेशन युजिंग अ स्पोकन ऑर द रिटन लँग्वेज, जी काही लिखित किंवा बोली भाषेत असणारी जी पद्धत आहे त्याला म्हणतात वर्बल कम्युनिकेशन. त्याच्यात दोन, पहिलं आहे ओरल फॉर्म, ज्याच्यामध्ये लेक्चर्स आहेत, डिस्कशन आहे किंवा क्वेश्चनिंग आहे. तर रिटन कम्युनिकेशन मध्ये जे काही नोट्स वेगवेगळे आपण लिहितो वर्गात शिकवत त्याचं इन्स्ट्रक्शन्स, काही एमएचएस कडून एक्झामिनेशन साठी जे सूचना येतात त्याच्यात सांग, असाइनमेंट्स जे आहेत काही दिले जातात विद्यार्थ्यांना त्या. त्यानंतर आहे कॅरेक्टरिस्टिक्स, स्ट्रक्चर्ड, रूल गव्हर्न, याचं काय स्ट्रक्चर्ड आहे, रूल आहे त्याच्यात, व्यवस्थित गव्हर्नेशन आहे. ऍबस्ट्रॅक्ट त्याच्यात असतो. रिक्वायर लिंग्विस्टिक कॉम्पिटन्सी, लँग्वेजची अत्युच्च पातळी व्यवस्थित पाहिजे. मराठीचे वेगवेगळ्या भाषेचे प्रकार आहेत, पण पुणेरी मराठीला मराठीच्या राजकीय मराठीचा दर्जा दिला जातो. त्यानंतर मेरिट्स मध्ये प्रिसाइज असायला पाहिजे. इफिशियंट ऑफ कॉम्प्लेक्स आयडिया ज्याच्यात असतात. सुटेबल फॉर अकॅडमिक इन्स्ट्रक्शन पण आपल्याला बघायला याच्यात मिळतात.
नेक्स्ट लिमिटेशन्स काय आहेत? लँग्वेज बॅरियर्स. बऱ्याच वेळेस पुण्यातल्या लोकांना बिहारची लँग्वेज, उर्दू लोकांना तमिळची लँग्वेज ही समजत नाही, तर लँग्वेजच्या याच्यात बेअर असू शकतो. ओव्हर वर्बलायझेशन म्हणजे एकाच शब्दाचे अर्थ 10-15 असतील तर ते एक ओव्हर वर्बलायझेशन एक प्रॉब्लेम आहे. मिस इंटरप्रिटेशन, काही संस्कृत जे श्लोक होते त्याचं मिस इंटरप्रिटेशन झालं नंतर, जसं 84 लक्ष योनी किंवा 36 कोटी देव है ना. तर याच्यामध्ये कोटी म्हणजे प्रकार, आणि मग त्याचं 36 प्रकारचे, तर त्याचं इंटरप्रिटेशन 36 करोड ते असं, हे इंटरप्रिटेशन आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये कम्युनिकेशन विदाउट द वर्ड्स युजिंग द बॉडी लँग्वेजेस, जे काय आपले बॉडी लँग्वेज आहे, हात वर करणं, खाली करणं, फेशियल एक्सप्रेशन आहे, रागीट चेहरा करणं, रडका चेहरा करणं, गेस्चर्स आहेत वेगवेगळे, पोस्चर्स आहेत, उभे राहणे, बसणे, आय कॉन्टॅक्ट आहेत, डोळे मिचकवणे, डोळे मोठे करणे, लहान करणे, पॅरालँग्वेजेस. तर हे सगळे आपल्याला बघायला मिळतात. कॉम्पोनंट्स काय आहेत? कायनेसिक्स मध्ये बॉडी मुवमेंट्स आहेत. प्रोएक्झेनिमिक्स म्हणजे यूज ऑफ स्पेसेस, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. हे तुम्हाला सगळे एमसीक्यू मध्ये जोड्या लावा ह्या स्वरूपाचे असतात. मॅच द फॉलोइंग, मॅच द फॉलोइंग. कायनेटिक्स म्हणजे बॉडी मुवमेंट्स, प्रोएक्झॅमिक्स म्हणजे यूज ऑफ स्पेसेस, त्यानंतर ऑक्युलनिस ऑक्युलेसिस ऑक्युलेसिक्स म्हणजे आय कॉन्टॅक्ट, नावात ऑक्यू म्हणजे ऑक्युलोमीटर आपण म्हणतो ना, डोळ्याची निगडीत. त्यानंतर पॅरालँग्वेजेस मध्ये टोन, पिच आणि पेस, आवाज अचानक वाढवणे, अचानक कमी करणे, गती वाढवणे, असं. त्याने क्रोइनोमिक्स क्रोनेमिक्स म्हणजे यूज ऑफ टाइम जे आहे ते गोष्ट करणे. त्यानंतर एज्युकेशनल सिग्निफिकन्स मध्ये रिइन्फोर्स वर्बल मेसेजेस, एक्सप्रेसेस इमोशन्स, अशामध्ये एज्युकेशनल सिग्निफिकन्स असतो. बिल्ड टीचर क्रेडिबिलिटी, टीचरचं शिकवणं किती चांगलं आहे त्याच्या नॉन व्हर्बल क्यूज जो वापरतो त्याच्यावरून अवलंबून असतो. सर एकदम ओरडतात की एकदम गंभीर समजावून सांगतात, अचानकच त्यांची गती शिकवण्याची विद्यार्थ्यांच्या मूडनुसार कमी होते, त्याने ते वेळेचा कसा वापर करतात, क्रोइमॅनिक्स. हे मॅच द पेअर्स मध्ये येणार. हा त्याचा अर्थ त्याला इन्फ्लुएन्स क्लासरूम क्लायमेट, अशा प्रकारे आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. त्यानंतर रिसर्च शोज अ लार्ज प्रोपोर्शन ऑफ क्लासरूम मिनिंग इन कन्वेड नॉन व्हर्बली. Research shows that a large proportion of the classroom meaning is conveyed non-verbally. अखंड क्लासरूमला काय सांगायचं असेल तर तुम्ही शांत बसा रे म्हणण्यापेक्षा जर जेव्हा तुम्ही डेस्कवर हात मोठ्या प्रमाणाने हे करता आणि कीप सायलेन्स म्हणता, तर वर्ग शांत होतो. म्हणजे दोन्ही ऍक्शन्स व्हर्बली आणि नॉन व्हर्बली याच्यानी पण छान पद्धतीने करता येतात. आता बघूया आपण रिलेशनशिप बिटवीन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. कन्वेज कंटेंट, हे कंटेंट कन्वेज करतात बघा, कंटेंट. इकडे काय नॉन व्हर्बल इमोशन्स. कॉन्शियसनेस जास्त गरजेचे, ऑफन अनकॉन्शियस. नॉन व्हर्बल अचानक होतात. वर्ग खूप छान चिडचिड करतोय, गप्पा मस्करी चालू आहेत आणि तुम्ही अचानक हात मारतात, हे अनकॉन्शियसली तुमच्याकडून होतं. व्हर्बल हे कम्युनिकेशन हे फॉर्मल असतं, तर नॉन व्हर्बल हे इनफॉर्मल असतं, कॉग्नेटिव्ह आणि अफेक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला हा असा मॅच द फॉलोइंगचा पण असू शकतो, किंवा तुम्हाला डिफरन्शिएटिंग पॉइंट्स पण असू शकतात. इफेक्टिव्ह टीचिंग रिक्वायर्स कॉन्ग्रुनियन्स बिटवीन द व्हर्बल अँड नॉन व्हर्बल क्यूज. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये आता पुढचा पॉईंट बघतोय. पहिला आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे. क्लॅरिटी, मेसेज मोस्ट बी क्लिअर अँड अँबिग्युअस. व्यवस्थित, अनअँबिग्युअस म्हणजे ज्याच्यामधून संभ्रम उत्पन्न होणार नाही असे. कॉन्शियसनेस मध्ये
अवॉइड अननेसेसरी इन्फॉर्मेशन, अवॉइड अननेसेसरी इन्फॉर्मेशन. त्यानंतर करेक्टनेस, अॅक्युरेसी इन द कॉन्टेक्स्ट अँड कंटेंट अँड लँग्वेज, दोन्ही करेक्ट पाहिजे. चिता आणि चिंता याच्यात फक्त अनुस्वाराचा फरक आहे. तर हे करेक्ट असेल तर चांगला मेसेज पोहोचणार, नाही तर चितेची चिंता किंवा चिंतेची चिता हे दोन्ही आपण बघतो. त्यानंतर कम्प्लिटनेस, मेसेज शुड बी ॲडेक्वेट, प्रॉपर पूर्ण मेसेज गेला पाहिजे, अर्धवट मेसेज गेला नाही पाहिजे. राम श्यामचा भाऊ होता असं तुम्ही म्हटलं, एक तर राम मेला असेल किंवा श्याम मेला असेल, त्याच्यापेक्षा राम श्यामचा भाऊ होता, आता तो परदेशात असतो, जो मृत झालेला आहे. म्हणजे तुम्हाला याच्यात क्लिअर झालं या सेंटेन्स मध्ये, जो परदेशात होता रामचा भाऊ श्याम तो मृत झालेला आहे. याच्यात कसं सगळं क्लिअर झालं, रामचा भाऊ श्याम होता, याच्यात तुमचं क्लिअर होतं का नाही, त्याचा मृत्यू झालाय, तो सोडून गेलाय, तो पळून गेलाय, म्हणजे असं ते त्याच्यामुळे कम्प्लिटनेस असायला पाहिजे, कोहरन्स, लॉजिकल फ्लो याच्यामध्ये असायला पाहिजे. हे तुम्हाला नेहमी कन्फ्युज होणार, लॉजिकल फ्लो पाहिजे, कोहरन्स. हे तुम्हाला मॅच द पेअर्स मध्ये विचारू शकतात बरं का. कन्सिडरेशन, लर्नर सेंटर्ड, हा हे लर्नर सेंटर्ड आहे, टीचरच्या याच्या संदर्भात नाही, स्टुडंट सेंट्रिक ही प्रोसेस आहे. फीडबॅक ओरिएंटेड, एन्श्युअर्स अंडरस्टँडिंग. त्यानंतर एम्पथी, इमोशनल सेन्सिटिव्हिटी याच्यात बघायला मिळते. देज आर द इसेन्शियल एंटिटी एक्झाम पॉइंट, हे एक्झाम पॉइंट एंटिटी सुद्धा ती आमच्या टीमने काढलेले आहेत. पर्पज ऑफ कम्युनिकेशन इन एज्युकेशन मध्ये काय, पर्पज ऑफ कम्युनिकेशन आहे इन टीचिंग लर्निंग प्रोसेस कम्युनिकेशन एम्स टू ट्रान्समिट द नॉलेज. सेकंड आहे डेव्हलपिंग द अंडरस्टँडिंग. थर्ड आहे मोटिवेट द लर्नर्स, जे विद्यार्थी आहेत त्यांना एक प्रेरणा देणं. क्लॅरिफाईज डाऊट, म्हणजे त्या विद्यार्थ्यांचे जे काही डाऊट्स आहेत, शंका, यांचे समाधान करणं. शेपिंग द ॲटिट्यूड्स, छान असं त्यांचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करणं. डेव्हलप द स्किल्स, त्यांच्यामध्ये गुण किंवा कला यांचं प्रकटीकरण करणं किंवा स्किल्स त्यांच्यामध्ये डेव्हलप करणं. मेंटेन द डिसिप्लिन, विद्यार्थ्यांमध्ये छान अशी शिस्त लावणं. बिल्ड टीचर स्टुडंट रॅपो, रॅपो दोघांमधला चांगला तयार होणं, हा मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता. त्यानंतर फॅसिलिटेट इव्हॅल्युएशन, छान प्रकारे त्यांच्यात इव्हॅल्युएशन झालं पाहिजे. एनकरेजेस रिफ्लेक्शन, कम्युनिकेशन इज द इन्स्ट्रक्शनल, मोटिवेशनल अँड द डेव्हलपमेंटल. पुढचा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इन एज्युकेशन. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मीनिंग द क्लासरूम कम्युनिकेशन रेफर टू द प्लॅन पर्पजफुल इंटरॅक्शन याच्यात असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग असलं पाहिजे, जे की आपण लेसन प्लॅन वर्गात बनवतो, ATP त्याला म्हणतात, ATP यातलंच म्हणतात लेसन प्लॅन. त्यानंतर बिटवीन टीचर अँड लर्नर्स टू फॅसिलिटेट लर्निंग. टीचर कसे आहेत, टू वे, डेमोक्रेटिक आहेत, रिस्पेक्टफुल असायला पाहिजे दोघांमधलं कम्युनिकेशन, इन्क्लुझिव्ह असायला पाहिजे, सामावून घेणार. फीडबॅक रिच. टीचर्स रोल इन क्लासरूम कम्युनिकेशन. टीचर्स ऍक्ट ॲज कम्युनिकेटर, याच्यामध्ये टीचर हा कम्युनिकेटर असतो, फॅसिलिटेटर सुद्धा असतो, मोटिवेटर असू शकतो, काउन्सिलर असू शकतो, आणि सगळ्यात महत्वाचा क्लासरूमच्या याच्यामध्ये तो लीडर असतो. ठीक आहे. इफेक्टिव्ह टीचर लिसन ॲज मच ॲज दे स्पीक, याचा हा पण तुम्हाला असोसिएशन रिजनिंग मध्ये प्रश्न विचारू शकतात की इफेक्टिव्ह टीचर लिसन, इफेक्टिव्ह टीचर स्पीक, आणि इफेक्टिव्ह टीचर डू बोथ ॲज पर द कन्व्हिनियन्स और ॲज पर द रिक्वायरमेंट. तर थर्ड सेंटेन्स याच्यातलं करेक्ट आहे.
असे पण प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर बॅरियर्स टू द क्लासरूम कम्युनिकेशन. फिजिकल बॅरियर्स, हा प्रश्न 2025 ला विचारलेला होता, म्हणून इथं मी आता नोट टाकतो. 2025 मागच्या वर्षीच्या पेपर मधला प्रश्न आहे. तर फिजिकल बॅरियर मध्ये नॉईज आहे, वर्गात शिकवत आहे आणि काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. पुअर सिटिंग, खडखोड आवाज येतोय, बेंचेस वर खाली झालेले आहेत त्याच्यामुळे. लार्ज क्लासरूम, क्लास साईज, खूप मोठे क्लासरूम असेल तर सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवताना त्रास होतो. त्यानंतर सायकोलॉजिकल बॅरियर मध्ये फिअर आहे. फिअर म्हणजे भीती, अँझायटी, त्यांना चिंता वाटते सारखी, लॅक ऑफ मोटिवेशन, शिकायची इच्छाच नाही. हे झाले सायकोलॉजिकल बॅरियर्स. सिमेंटिक बॅरियर्स, हा प्रश्न नेहमी लक्षात ठेवा. हा ऑड टाईप आहे, तुम्हाला कधी समजलेला नसतो, त्याच्यामुळे सिमेंटिक बॅरियरवर विचारण्याची शक्यता दाट आहे तुम्हाला. तर पहिला टॉपिक आहे, पहिला पॉइंट आहे सिमेंटिक मध्ये डिफिकल्ट लँग्वेज आणि टेक्निकल जार्गन्स. तर कल्चरल बॅरियर्स मध्ये मग टेक्निकल जार्गॉन्स कशामध्ये येतं, तर हे सिमेंटिक बॅरियर्स मध्ये येतं. तर हा एक महत्वाचा एमसीक्यू तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे कल्चरल बॅरियर. त्याच्यामध्ये डिफरंट व्हॅल्यूज, लँग्वेज डायव्हर्सिटी, ह्या दोन्ही गोष्टी येतात. डिफरंट व्हॅल्यूज मध्ये एखाद्याला महत्वाचं ती गोष्ट नाही आहे, तुम्ही त्याला शिकवू इच्छित आहे, तर ते सगळं व्हॅल्यूज त्याचे चेंज झाले, त्याच्यामुळे कल्चरल व्हॅल्यूज. याचं उदाहरण आपण घेऊया की एखाद्या कल्चरमध्ये, आता फूड कल्चर मध्ये घेऊया. जसं नॉनव्हेज जे आहे त्याचे वेगळे प्रकार आहे. पोर्क जे आहे म्हणजे वराह मांस, तर ते वराह मांस ख्रिश्चन लोक आवडीने खातात, पण मुसलमान लोकांमध्ये ते त्याज्य आहे. हिंदू लोक सुद्धा ते खात नाही. तर इकडे बीफ आहे, गोमांस जे आहे ते मुस्लिम कंट्रीज मध्ये व्हॅलिड आहे, ख्रिश्चन कंट्रीज मध्ये व्हॅलिड आहे, तर हिंदू कल्चर मध्ये ते नाही व्हॅलिड. तर मग हे झाले कल्चरल बॅरियर. लँग्वेज डायव्हर्सिटी, जापनीज काही लेटर्स आहेत ते तुम्हाला समजणार आहेत का नाही, मराठी लँग्वेज उर्दू लोकांना किंवा तमिळ लोकांना समजणार आहे का नाही, तसं. त्यानंतर स्ट्रॅटेजी फॉर इम्प्रुव्हिंग क्लासरूम कम्युनिकेशन. यूज अ सिम्पल लँग्वेज, नेहमी तुम्ही सिम्पल लँग्वेज वापरली पाहिजे. आज ओपन एंडेड क्वेश्चन. ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे काय, तर क्लोज एंडेड म्हणजे डायरेक्ट प्रश्न विचारणे, आणि ओपन एंडेड मध्ये ज्या प्रश्नाची उत्तरं येऊ शकतील असे. उदाहरणार्थ, तुम्ही आज काय काम करून आलेत, याच्यात ओपन एंड ठेवलेला आहे. तुम्ही आज हे काम करून आला आहात का, किंवा तुम्ही आज अभ्यास करून आला असाल, हे झालं क्लोज. ओपन एंडेड मध्ये तुम्ही आज काय काय अभ्यास करून आलात. मी भूगोल वाचलाय, मी इतिहास वाचलाय, मी क्रिया शरीर वाचलंय, मी रचना शरीर वाचलंय, असं ते ओपन एंडेड क्वेश्चन. एनकरेज स्टुडंट पार्टिसिपेशन. तुम्ही विद्यार्थ्यांच्या पार्टिसिपेशनसाठी वेगळे पाऊल उचलले पाहिजे. यूज ऑफ टीचिंग एड्स, वेगळे तुम्ही टीचिंग एड्स वापरले पाहिजे प्रेझेंटेशनसाठी, प्रोजेक्टर, प्रोजेक्ट्स बनवायला देणं वगैरे वगैरे. प्रोव्हाइड टाइमली फीडबॅक, तुम्ही वेळोवेळी विद्यार्थ्यांकडून फीडबॅक घ्यायला पाहिजे. मेंटेन आय कॉन्टॅक्ट, आय कॉन्टॅक्ट खूप महत्वाचा असतो टीचिंग मध्ये, क्लासरूम कम्युनिकेशन मध्ये. यूज ऑफ पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट, विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्यांचे सल्ले त्यांना द्यावे लागतात. रिइन्फोर्समेंट म्हणजे त्यांना सामावून घेणं, त्यांच्याकडून एखादी इम्प्रुव्हमेंट करून घेणं, याला म्हणतात इम्प्रुव्हमेंट. इंटर कल्चरल कम्युनिकेशन बघूया आणि आपण लेक्चर इथंच थांबूया. मिनिंग ऑफ द इंटर कल्चरल कम्युनिकेशन. इंटर कल्चरल कम्युनिकेशन ऑफर्स when the individual from different cultural background interacts and attempt to share the meaning. याच्या कॅरेक्टरिस्टिक आहे कल्चरल डायव्हर्सिटी, दोन वेगळे कल्चर एकत्र येतात त्याच्यामुळे डायव्हर्सिटी तयार होते. व्हॅल्यूज मध्ये थोडा डिफरन्स असू शकतो, लँग्वेज मध्ये व्हेरिएशन असू शकतं, नॉन सुद्धा डिफरन्स असू शकतात. त्यानंतर एज्युकेशनल इम्पॉर्टन्स मध्ये पण आपल्याला बघायला मिळतो अशा व्यक्तीमध्ये, इंटरकल्चर याच्यामध्ये. तर इन डायव्हर्स क्लासरूम टीचर मस्ट बी क्लिनिक कल्चरली सेन्सिटिव्ह. एखाद्या व्यक्तीला ते सगळं माहिती पाहिजे की त्या कल्चरमध्ये त्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. अवॉइड स्टिरियोटाइप्स, अगदी टोकाला भूमिका घेऊन जाणारे लोक नको. एनकरेजेस इन्क्लुझिव्हिटी, सगळ्यांना सामावून घेणारच असावं. रिस्पेक्ट लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी,
स्ट्रॅटेजीज फॉर इफेक्टिव्ह इंटर कल्चरल कम्युनिकेशन मध्ये कल्चरल अवेअरनेस असायला पाहिजे. त्यानंतर इम्पथी असायला पाहिजे. इन्क्लुझिव्ह लँग्वेज आपले असायला पाहिजे. रिस्पेक्ट फॉर डायव्हर्सिटी, दुसऱ्याच्या भाषेबद्दल, दुसऱ्याच्या कम्युनिकेशन स्किल बद्दल अशा व्यक्तींमध्ये आदर असायला पाहिजे. ॲडॅप्टेशन ऑफ टीचिंग मेथड्स, वेगवेगळ्या टीचिंग ॲडर्स म्हणजे तुम्हाला शिकवताना काय काय महत्त्वाचे आहेत त्या मेथड्स तुम्ही करायला पाहिजे. लेक्चर कधी घेऊ शकता, कधी ग्रुप डिस्कशन कधी घेऊ शकता, कधी रोल प्ले वगैरे घेऊ शकता असं. ठीक आहे, तर आज इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये हा चॅप्टर संपून जाईल. मग आपलं तिसऱ्या चॅप्टरला आपण सुरू करूया. आणि इथंच आपण 27वा लेक्चर टुडे आयुर्वेदाचं एनटीटी क्लासेसचं संपवूया. भेटूया लवकरच. तोपर्यंत रजा घेतो. तुमचा होस्ट, तुमचा टीचर, तुमचा मेंटर डॉक्टर हितेश्वर लोणारे. धन्यवाद. आणि आज आहे 13 जानेवारी 2026.